नाशिकहून गुजरातला अवैधरित्या विदेशी दारू वाहतूक करणारे दोघे जण आयशर ट्रकसह ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला यश आलंय। दिनांक 31 मार्च 2024ला पोलीस हवालदार शंकर काळे यांना मिळालेल्या बातमीनुसार आयशर ट्रक याच्यातून बिना परवाना बेकायदेशीररित्या विदेशी दारू नाशिक येथून गुजरात बडोदा येथे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या सूचनेप्रमाणे नाशिक रोड जेल रोडवरील भीमनगर येथे सापळा रचून सदर आयशर ट्रक थांबवून आयशर ट्रकमधील 2 इसमांची चौकशी आणि ट्रकमधील विदेशी दारूबद्दल विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावं सुनील नटवर राणा आणि चंद्रेश भिकाभाई पटेल असे सांगितले। सदर विदेशी दारू आणि बियर ही गुजरात राज्यात बडोदा येथे विक्री करता घेऊन जात असल्याचं सांगितलं। सदर दोन्ही इसमांना आयशर ट्रकसह ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातून विदेशी दारू आणि बियर असा एकूण 1,77,360 रुपये चा मुद्देमाल आणि 7 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा एकूण 8,77,360 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक रोड पोलीस ठाणे येथे वर्ग केलाय। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस हवालदार शंकर काळे, विलास गांगुर्डे, गुलाब सोनार, संजय साणप, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, विशाल पाटील, परमेश्वर दराडे, संजय पोटिंदे, चालक पोलीस हवालदार मधुकर साबळे यांनी केली आहे।